नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज सेलिब्रिटी शो मध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे स्वाती काळे चांदोरकर यांना. स्वातीताई नमस्कार. नमस्कार. मनपूर्वक स्वागत. आणि अर्थातच स्वातीताईंविषयी सांगायचं म्हणजे त्या वपूंच्या सुकन्या आहेत. म्हणजे प्रसिद्ध लेखक, सिद्धहस्त लेखक वसंत पुरुषोत्तम काळे यांच्या त्या सुकन्या आहेत आणि स्वतः लेखिका सुद्धा आहेत. आणि त्यांच्याविषयी आपण जाणूनच घेणार आहोत. नुकतंच त्यांनी वपुर्झा नावाने एक नाट्यावलोकन केलेलं आहे, त्याच्याविषयी आपण आज या मुलाखतीच्या दरम्यान जाणून घेणार आहोत. तर अर्थात स्वातीताई सुरुवात करूया मुलाखतीला. वपूंबद्दल फार उत्सुकता आहे. म्हणजे प्रत्येकाच्याच मनात असं असतं की तो कलाकार कसा असेल, तो लेखक आहे तर नेमकं घरात वातावरण कसं असेल याची उत्सुकता अगदी सामान्य प्रेक्षकांना असते. त्या दृष्टीने तुम्ही अगदी वडिलांचा म्हणजे तुम्हाला सहवास फार लाभला, तर वडिलांविषयी थोडंसं त्यांच्याविषयी जाणून घ्यायचं. वडील म्हणून कमी होते आणि मित्र म्हणून जास्त होते. त्यांनी कधी मुलांना धाक दाखवला नाही. काही चुका झाल्या असतील तर आधी समजून घेणं, समजावणं, त्याच्या मागची म्हणजे एखाद्या चुकीला किंवा एखाद्या काही कुठली वागणूक, लहान मुलं चुकतातच, प्रश्नच नाही, मी चुकत होते, पण त्यांनी कधी ओरडल्याचं मला आठवत नाही. कायम समजुतीनंच सांगत आले आणि फार लाड केले माझे. त्याच्यामुळे अगदी सर्वसामान्य माणसं जशी असतात तसेच बापू होते. काही त्यांच्यामध्ये मोठेपणाचा आविर्भाव नव्हता, कधीच नव्हता. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचे वडील तसे होते. त्यांचे वडील म्हणजे पुश्री काळे, जे नेपथ्यकार म्हणून आजही त्यांचं नाव, जे आजचे नेपथ्य करणारे आहेत, त्यांना समजा विचारलं की पुश्री काळे नाव माहिती का, तर मी बघितलेलं आहे की अरे पुश्री काळे नमस्कार करतात. तर अण्णा जेवढे साधे, अतिशय सरळ आणि म्हणजे असे मिश्किल होते अण्णा, त्यांच्या सहवासामध्ये बापू वाढले. अण्णांनी कधी त्यांच्या मोठेपणाचं कधी अवडंबर केलं नाही, इतरांकडनं स्वतःचं कौतुक करून घेतलं नाही. अशा वातावरणात बापू वाढल्यानंतर बापूही तसेच होते. त्यामुळे आम्हाला असं काही वेगळेपणा त्यांच्यातला आहे हे आम्हा मुलांना कधी लहान असताना तरी जाणवलं नाही. मोठेपणी जेव्हा असं वाटायला लागलं की लोक म्हणायचे अरे ही बापूंची मुलगी, तेव्हा मग जाणवायचं की हा आपण काहीतरी वेगळे आहोत किंवा आपले वडील काहीतरी वेगळे, मी वेगळी नाहीये, वडील वेगळे आहेत किंवा काहीतरी ते छान आहे असं. पण ही जाणीव बापू, आई आणि बापूंपेक्षा ही इतरांमुळे आम्हाला व्हायला लागली. हे जास्त महत्वाचं असं मला वाटतं. नक्कीच. आणि अर्थातच एक कथाकथनकार म्हणून वपूंची ओळख आहे. तर कथाकथन म्हटलं की ते गावोगावी जायचे आणि त्या काळात सुद्धा त्यांचा फिरतीचा प्रवास बऱ्याचदा झाला असेल. तेव्हा आईने कसं त्यांना सगळं सांभाळलं किंवा तुम्हा मुलांना सांभाळलं, म्हणजे पती पत्नी म्हणून त्यांचं नातं कसं होतं? अतिशय छान होतं. रुसे फुगे होतेच होते, ते काय असतातच, पण आई कधी अशी मोठ्या आवाजात बोलणारी नव्हती. ती शांत सोजवळ होती. घरात अण्णा असले तर मग आणखीनच कधी तक्रार करणं किंवा हे नाही, कारण सासऱ्यांचा मान कोणी न सांगता सुद्धा ते तिच्यातच होतं, म्हणजे उपजत होतं म्हणावं किंवा काही. पण ती असं चार म्हणजे आदराने आणि अशीच असायची घरामध्ये पण. आणि बापू आज जेवढे हे होतात, कार्यक्रम होतात, त्या काळामध्ये कार्यक्रम तर व्हायचे पण प्रवास तेवढा सुखकर नव्हता. कारण बरेचदा असं व्हायचं की आयोजक जे काही होते ते कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंतची व्यवस्था व्यवस्थित करायचे, परतीची व्यवस्था अजिबात केलेली नसायची. त्यामुळे रात्री अपरात्री जे वाहन मिळेल ते पकडून बापू घरी आलेले आहेत. आणि खूप त्रासाचंच होतं सगळं त्यांचं. पण दुसऱ्या दिवशी ऑफिस असायचं, तिकडे जाणार, कारण आर्किटेक्ट होते ते, बीएमसी मध्ये होते नोकरीला, आणि कामावरती पण तेवढंच प्रेम होतं. त्यामुळे दिवस चुकवायचा आणि उगीच चला कार्यक्रम झाला म्हणून एक दिवस घ्या रजा किंवा बुट्टी मारा, असं कधी बापूंनी केलं नाही. ह्याच्यामध्ये आईला फक्त असं व्हायचं की आम्हा मुलांना सांभाळणं, पण त्या दरम्यान असं होतं की आम्ही त्यावेळेला मोठे झालेलो होतो.
म्हणजे अगदीच काही लहान किंवा न कळत्या वयाचे नव्हतो. तर बापू जायचे, कार्यक्रम करून यायचे, आल्यानंतर पूर्ण कसा आला कार्यक्रम, कुठल्या कथा सांगितल्या, ऑडियन्स कसा होता याचं अगदी इत्थंभूत वर्णन असायचं. कोणाकडे काय जेवले, पदार्थ कसे होते हे सुद्धा अगदी डिटेलिंग असायचं. तर असं काही म्हणजे त्याचं काही टेन्शन घेतलंय किंवा काळजी वाटते असं काही मोठ्या प्रमाणात नव्हतं. म्हणजे असलं तरी ते आमच्या मुलांपर्यंत कधी पोचलं नाही. आई असेलही काळजी, पण असं कधी आम्हाला नाही जाणवलं, तिने जाणवून नाही दिलं. नक्कीच. त्यांनी बऱ्याच कादंबऱ्या, कथा वगैरे लिहिल्या, त्यातलं तुमचं आवडीचं त्यांचं साहित्य कुठलं होतं? असं तर अच्छा रे क्या बात आहे, ही कथा किती छान. पण मला आठवतं, हो, कारण लिखाण झालं की पहिलं वाचन घरात असायचंच. पण बापू जेव्हा कथाकथनाला जायचे त्यांची एक सवय होती की त्यांना कोणतरी बरोबर असेल तर बरं वाटायचं. मग कधी मग विचारायचं काय गळतेस का, मग जायचं. मग त्यांना सांगायचे की मला त्यांच्या 3 कथा अतिशय आवडायच्या. एक होती म्हणजे पेंच सलामत नावाची कथा आहे. दुसरी आहे ती हसरे दुःख, जे मी 11 बपुर्झा या कार्यक्रमामध्ये घेतो. आणि तिसरी आहे ती ऋतू बसंती रूठ गई नावाची एक कथा. मी त्यांना विचारायची की या 3 पैकी कुठली सांगणार असाल तर मी येते. किंवा मग करंजी असेल, झिंटू असेल, या म्हणजे 4-5 कथा. मला असं मी किती वेळा ऐकलं तरी सुद्धा मला त्याचा आजही कंटाळा येत नाही. तर मग बापू म्हणायचे की ठीक आहे बघूया. तिकडे कधी कधी काय व्हायचं की ऑडियन्स मधनं सांगितलं जायचं की ही कथा पाहिजे म्हणून. मग जमलं तर ठीक आहे, नाही तर मग ते सांगायचं की आज एक वेगळी कथा सांगतो असं. म्हणजे 5 कुठली तरी एक निवडायचे. अगदी घरातच होता, त्यामुळे मला थोडं विचारायचंय की त्यांचा एक लिखाणाचा जो प्रवास आहे तो तुम्ही कसं त्याबद्दल सांगू शकाल? म्हणजे कथा लिहायला बसले तर काही त्यांच्या मनात काही असायचं का? नाही, असं की सुचेल तसं ते लिहित जायचे का ना. थिंकिंग प्रोसेस हा भाग फार वेगळा आहे. म्हणजे जर का की एकटाकी त्यांची कथा लिहून एकटाकीच हे मात्र कधी कुठेही खाडाखोड नाही का. आपण जे लिहिलंय त्याच्यावरती फेरविचार करावा असं कधीही बापूंना वाटलं नाही. त्यांनी कुठल्याही कथानकाचा शेवट आपण असाही करून बघूया म्हणून केलं नाही. एकदा एक विचार मनात आला की तो मग ऍज इट इज जसा आहे तसं त्यांच्या मनातलं ते शेवटपर्यंत. त्याच्यामध्ये कधी काही बदल नव्हता. किंवा एखादं कथानक दुसऱ्यांदा लिहिलंय असं कधी झालं नाही. आणि इतर कधी नाटक लिहावं किंवा वेगळं काही नाटक त्यांना लिहायचं होतं. ऍक्च्युली त्यांनी त्यांची एक कादंबरी आहे ही वाट एकटीची, तर त्याचं नाटकात रूपांतर 2 अंक लिहून झाले होते. पण 3रा अंक का माहितीने पण लिहायचा राहिला त्यांच्याकडनं. आणि पहिले 2 अंक लिहून झालेले ऐकायला आपल्या घरी आले होते प्रभाकर पणशीकर काका. आणि त्यांना ते 2 अंक खूप आवडत. त्यावेळेला 3 अंकी नाटकं असायची. त्यांना ते खूप आवडलं होतं नाटक. पण 3रा अंक का राहिला लिहायचा बापूंकडनं माहिती नाही. ते नाटककार म्हणून नाही किंवा कवी पण नाही. कविता पण नाही. अशा छोट्या छोट्या कविता करायचे उत्स्फूर्तपणे, पण कविता संग्रह लिहिण्या इतपत काही नाही. जे असेल ते कथेच्या स्वरूपातच, कादंबरीच्या स्वरूपात. म्हणजे कथेच्या माध्यमातून ते जेवढे व्यक्त झाले ते इतर कुठल्याही माध्यमातून नाही. किंवा ते माध्यम चोखून जाळावं नाही. तसं प्रपंच, पुन्हा प्रपंच म्हणून मालिका चालू होत्या रेडिओवरती. तर ते छोट्या त्या एकांकिकाच झाल्या ना. कारण जवळ प्रपंच हा रेडिओवरती येणाऱ्या कार्यक्रमाची सुरुवात बापूंनी केली. त्याच्यानंतर इतर अनेक लेखक आले. मग मध्ये ब्रेक झाला. मग रेडिओकडनं पुन्हा मागणी आली. मग पुन्हा प्रपंच नावाने मग ते टेकाडे भाऊजी, प्रभाकर आणि मीना अशा त्या 3 कॅरेक्टर्स होत्या. ते श्रुतिका. पण ते सगळं म्हणजे असं नव्हतं की लिहिता येणार नाही. पण तसा कधी मला वाटतं त्यांच्याकडनं विचार केला गेला नाही. असं झालं असावं. आणि अर्थातच स्त्री विषयक त्यांनी जास्ती लिहिलं असं मला. म्हणजे जेव्हा आपण पार्टनर वगैरे वाचतो ते स्त्रियांचा एवढा सखोल विचार त्यांनी कसा काय केला असा प्रश्न पडतो. ऍक्च्युली स्त्री असं नाही,
मनुष्य स्वभावाचा विचार केला. आता ह्याच्यामध्ये स्त्रियांचं म्हणजे स्त्रीचं मन ओळखणं. आता पार्टनर मध्ये बघायला गेलं तर ते पार्टनर आणि श्रीचं व्यक्तिमत्व ह्याच्यामध्ये किरण फार नंतर आहे. पण ही वाटेकडीची म्हणाल तर मग ते पूर्ण स्त्रीच्या दृष्टिकोनातून लिहिलेली आहे. किंवा आता जर का तू भ्रमता हासी वाया आहे तर ती दोघांच्या दृष्टिकोनातून आहे. तर असं नाही मला वाटत. पण त्यांना कारण ते स्वतः खूप हळवे होते त्यामुळे कदाचित असेल की दुसरी बाजू पण तितकीच जाणून घेणं आणि त्या दृष्टिकोनातून लिखाण करणं हे त्यांच्यात उपजत असावं. आईला बघत आले लहानपणापासून, बहिणीला बघत आले. त्याच्यानंतर आईची आई आमच्याकडे माझी पणजी खूप वर्ष होती. तिचं सगळं आयुष्य त्यांनी बघितलेलं आहे. मावशी बापूंची सख्खी बाबी तिचं नाव होतं. तर तिचं सगळं जडणघडण त्यांनी अगदी जवळून बघितली. तसं का होत असावं असे विचार मला वाटतं त्यांच्याही नकळत्या वयापासून त्यांनी करायला सुरुवात केली असावी. त्यामुळे कदाचित असेल की स्त्रीचं मन जाणून घेणं हे कष्टप्रद नव्हतं त्यांना, सहजी असावं. आणि आजूबाजूचा पण वातावरणाचा काय चाळीमध्ये राहिल्यानंतर ना जेवढं बायकांचे प्रश्न जास्त असतात चाळीतल्या. आता आजूबाजूला एवढ्या कुटुंब होती की घरातलं काय चाललंय ते ऐकू येते असेल. त्याच्यामुळे सुद्धा की त्यांना ते मन जास्त कळत असावं. मनाचा ऍक्च्युली खरं सांगू तर त्यांचं एखादी गोष्ट टिपणं हे साधे साधे प्रसंग आहेत. भले मग ते ट्रेन मधले असो किंवा काही असो, पण ते टिपणं. आणि मग असं व्हायचं की चला मग आता या जागी जर का पुरुषाच्या जागी जर का स्त्री असते तर, आणि मग तसा विचार करून बघायला तोच प्रसंग मग वेगळा व्हायचा. किंवा कधी कधी असं व्हायचं की एखादी छोटीशी एक बातमी आली वर्तमानपत्रात की त्यावेळेला एक बातमी आली होती की सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या एका स्त्रीची. तर एवढी एक छोटासा पॅसेज 2 ओळीची बातमी होती वर्तमानपत्रात. आणि बापूंचे विचार सुरू झाले. त्याच्यावरनं ह्या ज्वाळा त्या ज्वाळ्यासारखी अख्खी एक कथा निर्माण झाली. त्याला त्यांनी किती वेगळं रूप दिलंय. असं खूप असे काय म्हणतात तसं अंतर्मुख होते किंवा फार असे संवेदनशील होते खूपच. त्यामुळे मला पण तितकेच ते विनोदी पण होते. कुठल्याही गोष्टींमध्ये झोकून देणं हे त्यांची वृत्ती होती. त्यामुळे कदाचित ते तसे झाले असं लिखाणामध्ये तसे व्यक्त झाले असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. सेलिब्रिटी शो मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपला संवाद असा सुरू ठेवूया स्वाती काळे यांच्यासोबत. एक छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये वसंत पुरुषोत्तम काळे यांच्या सुकन्या स्वाती काळे चांदोरकर यांना आमंत्रित केलेलं आहे. स्वातीताई, अर्थातच आता वपुर्झाकडे वळूया. एवढा सगळं म्हणजे सगळं तुमच्या मागे असताना तुम्ही वपुर्झाची निर्मिती केली, म्हणजे हा वपूंचाच आशीर्वाद म्हणायला हवा की तुमच्या हातून हे कलाकृती निर्माण झाली. तर त्याच्या मागे काय उद्देश होता या निर्मिती करण्यामागे? 11 वपुर्झा हे एक म्हणजे नाट्य वाचन आपण म्हणू शकतो त्याला, की त्याच्यामध्ये थोडस कथा आहेत म्हणून नाट्य आहे. बापूंना आलेली रसिकांची पत्र आणि त्याला बापूंनी दिलेली उत्तरं ती पण नाट्यमयच आहे. कारण अशीच पत्र निवडली आहेत की ज्याच्यामध्ये खरंच काहीतरी सांगण्यासारखं आहे आणि त्याच्यामध्ये बापूंचा मिश्किल स्वभावही दिसून येतो आणि तितकंच गांभीर्याने एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोनही दिसून येतो. हे सादर करण्यामागचा उद्देश असा काही नव्हता. एक निखळ मनोरंजन हा भाग तर आहेच, पण एक लेखक आणि एक वडील ही दोन्ही रूपं त्यांची दाखवण्याचा याच्यातून प्रयत्न आहे. म्हणून तिकडे मी कलाकार नसताना सुद्धा मी त्या नाटकामध्ये आहे. कारण वडील म्हणून कसे आहेत हे फक्त मीच सांगू शकता.
पण बाकी सुनील बर्वे आणि शशांक केतकर अतिशय ताकदीने बापूंच्या कथा, रसिकांची आलेली पत्र आणि त्यांची उत्तरं इतक्या ताकदीने आणि सक्षमतेने मांडतात की असे अभिप्राय आलेले आहेत रसिकांकडनं, ज्यांनी ही नाटक बघितलेलं आहे, की आम्हाला असं वाटलं की वपूच बोलतायत किंवा तितक्याच तोडीचं वाटलं. कारण या ज्या दोन्ही कथा मी निवडल्या आहेत त्या बापूंनी अनेकदा कथाकथनातून सांगितलेल्याच कथा आहेत. कारण पहिल्यांदा लोकांना काय माहिती आहे त्याच्यामध्ये आपण त्याला ज्यामध्ये रस वाटावा म्हणून माहिती असलेल्या कथा घेतल्यात. आणि त्या कथा कदाचित मला वाटतं युट्यूबवरती पण आहेत, मला नक्की नाही माहिती, बापूंच्या आवाजात. पण ते कसं होतं की ते रेकॉर्डिंग 20 मिनिटं 25 मिनिटाचं असं ठराविक वेळेच आहे. इथे थोडस मोठं आहे, ओरिजिनल कथा किंवा बापूंनी कथा सांगताना त्याच्यामध्ये ज्या काही ऍडिशन्स केल्या त्या ऍडिशन सकटचा आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टींना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला की तुलना असं नाही, पण त्या दोघांचंही ते सांगणं प्रेक्षकांना अतिशय आवडतंय याचा मला खूप आनंद आहे. आणि तुम्ही लिखाणही त्याचं म्हणजे असं सय्यद म्हणजे असं छान केलेलं आहे, एकातनं दुसरा प्रसंग घडत जातो. कारण नाहीतर मग मध्ये की अरे आता आपण कुठून पोहोचलो, म्हणजे अचानक हे काय नवीन सुरू झालं असं वाटायला नको. आणि त्याच बरोबरीने असंही आहे की त्यांना ते सुरू करताना एखादी कथानक किंवा एखादं पत्र त्यांना पण असं नको वाटायला की एखादा जर्क बसलाय. तितकं ते शांतपणे त्यांच्यापर्यंत पोहोचून तो प्रवाह शब्दांचा प्रवाह तसाच चालू राहावा, त्या दृष्टिकोनातूनच माझं मधलं निवेदन आहे. म्हणजे तुम्ही एक धागा आहात प्रेक्षकांमधला आणि मधला पण आहे आणि त्या लिखाणामधला सुद्धा आहे. लिखाण करायला लागलं म्हणजे काही पत्र एडिट करायला लागली. कथा आता असं आहे की त्याच्यामध्ये स्त्री पात्र आहे, मग ते थोडस बदलून रिराईट करून ते शशांक आणि सुनील ह्या दोघांच्या मध्ये तो संवाद व्हावा अशा तऱ्हेने ते पुन्हा लिहून काढायला लागलं. पण फार काही बदल नाही, आहे तसंच आहे. पण लोकांना ते एकच संघ वाटायला हवं आणि तिसरी कॅरेक्टर विनाकारण नको, कारण त्या दोघांना प्राधान्य मिळालं पाहिजे हा मजा येतो. आणि विशेष म्हणजे मी आता अर्थात पाहिलंय म्हणून म्हणते नेपथ्य त्याचं फार सुरेख झालेलं आहे. हो नेपथ्याविषयी थोडस माझा एक म्हणजे ज्या बापूंच्या आवाजाने जो कार्यक्रम सुरू होतो आणि ज्या संदर्भात सुरू होतो की वपूर झा या पुस्तकाचं, म्हणून मला त्याचं मुखपृष्ठ मध्ये हवंच होतं. बोलणारे बापू असा एखादा फोटो मला हवाच होता. माझ्याकडे जेवढे बापूंचे जुने फोटो मिळाले ते सगळे मग मी त्यांना पाठवले, त्यांना सांगितलं की यातले निवडा. आणि एकीकडे मला बापूंच्या पुस्तकांची मुखपृष्ठ हवी होती. तर पाटील सरांनी ते फार छान केलंय सगळं. मला जे जे हवं होतं ते सगळं त्यांनी खूप अप्रतिमपणे हे करून दिले. आणि माझी एक इच्छा होती की बापू बोलतात आणि समोर माईक आहे की ऍज इफ तेच बोलतात, म्हणून फक्त एक माईक त्यांच्या फोटो समोर आम्ही ठेवलेला आहे की आणि त्यांची ती म्हणजे तो फोटो पण असा आहे की ऍज इफ ते सांगतायत आणि त्यांचे हातवारे पण असे आहेत की कथन ऍक्च्युली चालू आहे असं वाटावं. तर असं ते नेपथ्य आहे. चाळीचं पण इकडे चाळीचं आहे, कारण माझं म्हणजे पहिले आयुष्यातली पहिली 10 वर्ष माझी चाळीतली गेली. आई बापून तिथे जास्त होती, मग साहित्य सहवास मध्ये आलो म्हणून तो एक चाळीतला फोटो, ती चाळ अजूनही आहे आणि साहित्य सहवास अर्थातच आहे. म्हणून ते जिथे जिथे बापू राहिले आई बापू त्यांचं ते आठवण म्हणून. आणि ते सगळं मनपटलावर सगळं म्हणजे चित्रपट असावा ना तसं ते सगळे प्रसंग चित्रित होतात. कारण माझं सांगणं ह्या वास्तूंच्या संदर्भातल्या आणि वास्तूमधलंच आहे ना. ज्या घटना घडल्या त्या या 2 वास्तूंमध्ये घडल्या आणि वास्तू साक्षीदार आहेत. हो आणि अजूनही आहेत. नक्कीच. मला वाटतं साहित्यिक सहवास फार खूप मिळाला असेल, म्हणजे इतर साहित्यिक सुद्धा मंडळी तुमच्याकडे घरी येत असतील तर त्यांच्या काही आठवणी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छिता? काय भरपूर आहेत. एकतर फक्त साहित्यिक असं नाही, कारण बापूंची आवड ते खरंच कलाकार होते. त्यांना पेटी वाजवता यायची,
व्हायोलिन खूप छान वाजवायचे. संगीताची आवड बेसिकली खूप होती. त्याच्यामुळे खूप मोठे गायक, संगीतकार त्यांचा सहवास मिळाला त्या बापूंमुळे. बीएमसी मध्ये काम करत होते तेव्हा त्यांनी मुंबईतले अनेक हॉस्पिटल्सचं प्लॅन बापूंनी केलं. त्यामुळे अगदी डॉक्टर श्रीखंडांपासून मोठाले खूप नामांकित डॉक्टर्स, डॉक्टर लहाने म्हणा, हे सगळे त्यांचा परिचय, त्यांचं येणं जाणं, म्हणजे कुठलंही क्षेत्र घ्या खरं सांगू तर तिकडे होते. कारण आवडीच एवढ्या होत्या. कवी तर म्हणजे साहित्यिक खूपच, म्हणजे आता इतकी नावं आहेत ना की एखादं नाव राहिलं तर मला असं वाटेल की आपण हे नाव नाही घेतलं. अच्छा. आणि म्हणजे काही म्हणजे तुम्हाला आवडलेले त्यापैकी म्हणजे वपू तर झालेच अर्थात वडील म्हणून आणि त्यांचं सगळं असल्यामुळे, पण इतर साहित्यिक वपूंशिवाय तुम्हाला कोण आवडतं? कोणाचा भाव तर जास्त? मला लिखाण कोणाचं जास्त नव्हतं. एक तर लहान असताना मृत्युंजय हातात आलं त्यांचं तर, आणि फक्त मृत्युंजयच. मला असं वाटतं की त्यांनी ते लिहिलं आणि त्यांनी जेवढं काही त्यांच्याकडे प्रतिभा होती ती त्या कादंबरीत देऊन टाकली. त्याच्यानंतरचं कुठलंही मला असं तितकं भावलं नाही, कारण ती मृत्युंजयचाच पगडा अतिशय मोठा होता आणि ते उमलतं वय होतं. 13-14 वर्षाची होते तेव्हाच वाचल्यामुळे त्याचा पगडा इतका जबरदस्त आहे जो आजही आहे. त्याच्यानंतर अरविंद गोखले काका खूप, म्हणजे बापूंच्याही 2 पिढी मोठे, पण त्यांच्याकडे माझं खूप जाणं येणं होतं. त्याच्यामुळे त्यांचंही मला अतिशय लिखाणही, कारण नंतर वाचली त्यांचं लिखाण, त्यांची पुस्तकं, त्यांच्या कथेवर आधारित आलेले मराठी सिनेमे ते नंतर बघितले. पण ऍज अ फ्रेंड त्यांनी मला त्यांची मैत्रीण मानलं होतं. त्यामुळे मी गेले की बघ माझी मैत्रीण आली असं ते स्वागत करायचे. त्यामुळे अरविंद गोखले काकांशी खूप, म्हणजे शंकर वैद्य काकांशी मला खूप जवळचं हे होतं. म्हणजे अगदी ते असेपर्यंत. असं नाही झालं की नंतर मी मोठी झाले तर मग काही राहिलं नाही. म्हणजे मी अगदी 7-8 वर्षाची असल्यापासून त्यांच्याकडे जात येत होते आणि ते असेपर्यंत कुठे ना कुठेतरी होतच. दुर्गाबाई भागवतांबद्दल मला मग बापूंनी सांगितलं की तू यांचं वाचून बघ. मग तेही खूप आवडायला लागलं. माझी 35 पुस्तकं आता प्रकाशित आहेत. त्याच्यामध्ये कादंबऱ्या, कथासंग्रह, व्यक्तिचित्रण म्हणून वपू त्यांचंच पुस्तक आहे, त्यांच्यावरती लिहिलेलं. स्फुटलेखन म्हणून ब्लॉटिंग पेपर एक असं थोडंसं वेगळं आहे, जे काही छोटे छोटे आर्टिकल्स आहेत, आणि ओशोंचं अनुवादित आहे. अशी 35 पुस्तकं झाली. तुमचा पण प्रवास खरं तर जाणून घ्यायला आवडेल की कसा तुमचा प्रवास लेखनाचा सुरू आहे. आता सुरू कसा आहे? काही लिहिलं आहात का? आता 2 एक कथासंग्रह आता येईल. आता नुकतंच एक कादंबरी प्रकाशित झाली, तिचं नाव आहे अथक. म्हणजे जे आपले अपंग जवान आहेत की जे आपल्या देशाचं संरक्षण करत असताना अपंगत्व आलेलं आहे, त्यांचं एक खूप मोठं रिहॅबिलिटेशन सेंटर आहे खडकीला, आणि तिकडे जवळजवळ 90च्या वरती असे जवान आहेत. त्यातले काही डिसेबल्ड म्हणजे मानेपासून खालती आणि काही छातीपासून खालती, म्हणजे असे 2 प्रकारचं आहे. त्यांच्यावर आधारित ही कादंबरी आहे की तरी सुद्धा त्यांचं जगण्याचं उमेद आणि काय चॅलेंजिंग जगतात ते, आणि काय त्यांचे अँबिशन आहे. म्हणजे कायम हातामध्ये बंदूक धरलेला जवान अपंगत्व आल्यानंतर तोंडामध्ये ब्रश धरून अप्रतिम पेंटिंग करायला लागतो. त्याला हात नाहीयेत पण तोंडामध्ये ब्रश धरून सुंदर पेंटिंग्स करतो. हा जो त्यांचा प्रवास आहे हे त्या कादंबरीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात त्यांची नावं आहेत पण एक कथानक म्हणून घेतलेलं आहे, कारण खूप जवान आहेत तिथे. तर मुख्य मुद्दा असा होता की ते राहतात कसे, त्यांचं आता काय चालू आहे. फक्त हात चालू आहे तरी सुद्धा पाय अपंग आहेत पण ते स्विमिंग कसं करतात,
व्हीलचेअरवरती बसून बॅडमिंटन खेळतात, व्हॉलीबॉल खेळतात, बास्केटबॉल खेळतात, व्हॉलीबॉल नाही बास्केटबॉल खेळतात, आणि त्यांच्या स्पर्धा होतात, त्याच्यामध्ये त्यांना पारितोषिकं मिळतात, जिंकून येतात. हे एक म्हणजे आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टींकरता इतके रडत असतो आणि हे लोक इतके छान जातात. म्हणजे ह्यांच्याकडे बघावं आणि आपण आपल्याला जो दोष द्यावा की आपण का रडतो, असं ते आहे सगळं कथानक. तर अशी ते कादंबरी म्हणजे वपूंचा वारसा तुम्ही पुढे समर्थपणे चालवतात असं आपण बोलूया. आणि मला वाटतं दिवाळी अंकांमध्ये पण तुमचं लेखन असेल. हा, कोणी मागितलं तरच. मीहून एक देवाच्या कृपेने बापूंनी कधीही असा वशिला लावला नाही की माझी मुलगी लिहिते तर जरा बघा तुम्ही छापा, असं कधीही बापूंनी केलं नाही. आणि त्याचा मला खूप अभिमान आहे की नाहीतर मग असं होतं ना की आपलं घोडं पुढे दामटायचं, तसं बापूंनी कधीच केलं नाही. कथा लिहिल्या, पहिला जो कथा संग्रह आला त्याच्या सगळ्या कथा बापूंनी वाचलेल्या होत्या, नाही ऐकलेल्या होत्या, कारण आम्हाला पण तशी सवय लागली होती. आणि त्याच्यामध्ये कधी बापूंनी काही सजेशन्स असे छान लिहिलेस, आता आणखीन 2-3 महिन्यांनी वाचून बघ, मग तुला तुझी कथा पटली तर मग ते एकदम बरोबर आहे, मी सांगणार नाही काही. आणि मग तसंच झालं, पुन्हा 3-4 महिन्यांनी कथा वाचून बघितली, मला असं वाटलं नाही बरोबर आहे, मग ती कथा फायनल झाली. बापूंसारखं थोडस माझं 1% आहे. मी एकदा झालं तर एकदा लिहिन ते फायनल असेल. मी कोणीतरी सांगते म्हणून मी त्याच्यामध्ये बदल करणार नाही, करत नाही. आणि आताही ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून आपण ह्या कथांचा आस्वाद घेऊ शकतो. प्रेक्षकांनी आपण सांगूया की वपूंचं सगळं साहित्य, तुमचं सगळं साहित्य आपण प्रेक्षकांनी नक्कीच वाचलं पाहिजे आणि आपली जी वाचनाची परंपरा आहे ती अबाधित ठेवली पाहिजे. स्वातीताई, तुम्ही आज आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात आणि छानशी सुंदरशी छोटीशी मुलाखत दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक आभार. खूप तुमचेही आभार की इकडे येऊन मलाही काहीतरी व्यक्त करण्याची संधी दिली. बापूंबद्दलचं सांगण्याबद्दल मला नेहमीच आनंद होत असतो आणि आज मी असे इथे येऊन बोलते आहे, तर तुमचेही आभार तेजस्विनी. थँक्यू. तर प्रेक्षको, आज सेलिब्रिटी शो मध्ये आपण स्वाती काळे चांदोरकर म्हणजेच वपूंच्या सुकन्या यांच्याशी गप्पा साधल्या होत्या आणि ही आमची मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. Acharya 90 FM